श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 16. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष वास्तव्यास होते. तेव्हा एक ब्राह्मण श्री गुरूंकडे दर्शनासाठी आला आणि आपल्या गुरूंविषयी तक्रार करीत होता. मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे, मला उपदेश करा अशी विनंती केली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू गुरु निंदा करून स्वतःचे अहित करून घेत आहेस. गुरुच ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत आणि गुरु कृपेने सर्व साध्य होईल असा ब्राह्मणास उपदेश करून धौम्य मुनींच्या कथेद्वारे गुरु भक्तीचे महात्म्य सांगतात. धौम्य मुनींनी आपल्या शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी पहिल्या शिष्यास शेतीला पाणी देण्यासाठी सांगितले, दुसऱ्या शिष्यास शेतीची मशागत करून धान्य घरी आणण्यास सांगितले आणि तिसऱ्या शिष्यास गोधनाचे रक्षण करण्याची आज्ञा केली. सर्व शिष्यांनी मनोभावे गुरूंनी सोपवलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांना वेदशास्त्र संपन्न केले. आपली चूक ब्राह्मणास कळाली व मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही असा विचार तो करू लागला. त्यावेळी श्री गुरूंनी त्यास अविचारापासून मुक्त करून आशीर्वाद दिला. बोध: गुरुद्रोह करणारा शिष्य नेहमीच अधोगतीला पात्र ठरतो.